खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी 2019पासून मी राष्ट्रवादी पक्षामध्ये काम केलं आणि 2019मध्ये जी पार्श्वभूमी होती त्यापूर्वी मी काँग्रेस पक्षामध्ये मी काम केलं। त्यावेळेस आम्हाला काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्याची किंमत कमी झाली, त्या कारणाने मी अजितदादांचे विचार मला आवडत होते। अजितदादाचे विचार आवडल्यामुळे मी अजितदादासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आणि तिथं मी तालुका अध्यक्ष म्हणून 5 वर्ष काम केलं, जिल्हाध्यक्ष म्हणून 2 वर्ष काम केलं। त्यामध्ये अनेक निवडणुका झाल्या। मार्केट कमिटी निवडणुकीला आम्ही पूर्ण पॅनल तयार केलं, 2 जागा आमच्या निवडून पण आल्या। त्यानंतर DPDC मेंबर मला दादांनी केलं, जिल्हा नियोजन समिती केलं आणि जिल्ह्यामध्ये जेव्हा 2 गट झाले त्यावेळेस एकमेव मी असा तालुका अध्यक्ष होतो की दादासोबत मी भुजबळ हॉलला म्हणजे माझ्यासोबत 7 पदाधिकारी घेऊन गेलो, पुरा अख्ख्या जिल्ह्यामध्ये पूर्ण बांधणी केली। त्यानंतर दादांनी पण सहकार्य केलं, आम्ही काम पण चांगलं केलं। मध्यंतरीच्या काळामध्ये विधानसभेच्या वेळेस अनेक आपल्या जिल्ह्यामध्ये उलटफेर झाले, म्हणजे आम्ही ज्यांच्या विरोधात काम केले ते महायुतीमध्ये आले। त्याच्यामुळं आम्ही ज्या ठिकाणी भोकर मतदारसंघामध्ये आम्ही दावा ठेवून काम केलेला होता आणि ऐन टाईमला भोकरचे माजी मुख्यमंत्री आणि माजी खासदार, आता सध्याच्या खासदार व माजी आमदार हे या ठिकाणचे भाजपमध्ये आल्यामुळे महायुतीचा धर्म म्हणून त्या ठिकाणी त्यांना जागा गेली। त्यानंतर आम्ही जरांगे पाटलाकडून निवडणूक लढवण्यासाठी आम्ही उत्सुक प्रयत्न केला आणि पक्षाचा रितसर राजीनामा देऊन लढला। त्या ठिकाणी जरांगे पाटलांना यश आले नाही, त्यामुळे त्यानंतर आम्हाला नगर परिषदेला दादांनी आम्हाला शब्द दिलता, माझा पक्ष प्रवेश घेऊन दादांनी आम्हाला शब्द दिला। पण या स्थानिक पातळीमध्ये जे स्थानिक पातळीवरचे आमचे आताचे सध्याचे जिल्हाध्यक्ष असतील, या ठिकाणी अजून काय नागनाथराव घिसेवाड अशा अनेक पदाधिकारी जे आहे स्थानिक पातळीवरची हे आमच्या या पक्षामध्ये आले आणि आम्ही ज्या 7-8 वर्षापासून आम्ही ज्या ठिकाणी काम केलं या ठिकाणच्या एकाही तालुका प्रमुखाला किंवा अशा सर्व पदाधिकाऱ्यांना मुदखेडमधील असतील, भोकरमधले असतील, या जिल्ह्यामध्ये सर्वत्र हे एकाही पदाधिकाऱ्याला न्याय दिलेला नाही। त्या कारणाने आम्ही सर्व पदाधिकारी नाराज होतो आणि त्यानंतर आम्ही शिवसेनेत जाण्याचा विचार केला, पण अचानक दादांचा निर्णय दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झाला। त्यामुळं आम्ही विचार करून 4-5 महिने आम्ही थांबलो। त्यानंतर आज या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे आम्हाला दादानंतर जर कोणी आम्हाला वाली असेल असं वाटलं तर एकनाथ शिंदेसाहेब होते। त्यामुळे आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब हेही त्याच विचाराचे आणि अतिशय प्रगल्भ नेते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्हाला दिसून आले। त्यामुळे आमच्या युवकांना त्या ठिकाणी संधी दिसली, म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या विचारावर ज्या ठिकाणी राष्ट्रवादी वाढवलं त्याच प्रमाणात शिवसेना आम्ही या ठिकाणी वाढवण्याचा निर्णय घेतला। आज माझ्यासोबत 45 पदाधिकाऱ्यांनी भोकर, मुदखेड, अर्धापूर या ठिकाणच्या 45 पदाधिकाऱ्यांनी गेले। येणाऱ्या काळामध्ये भोकर येथे मोठा मेळावा घेऊन अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी आणि विविध पक्षातील पदाधिकारी या ठिकाणी प्रवेश घेणार आहेत। या ठिकाणी